नमस्कार मित्रांनो, आपला चॅनल हा नवीन आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता आपण शुभ श्रावणी या मालिकेमध्ये बघत आहोत. बोला, आता श्रावणीचा फोन आलेला असतो. काही कळालं का? मी घनश्याम काकांकडे गेले होते. ती बायको म्हणाली की काल रात्रीपासून ते घरीच आले नाहीये. त्यांनी महत्त्वाच्या कामासाठी 2 दिवस कुठेतरी बाहेर पाठवलं असं त्यांच्या बायकोचं म्हणणं. श्रावणी म्हटलेली असते की आपण बाहेर कुठेतरी भेटूया. तेव्हा शुभ जरा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे, आपण भेटू आणि मग निवांत बोलू. मी आधी घरातलं सगळं सामान लावतो, घर साफ वगैरे करतो आणि मग सगळं सेटल झालं की आपण कुठेतरी बाहेर भेटू, मी तुला सांगतो. श्रावणी म्हणते हो चालेल. तर मी आलं का? कुठे मिळालं रे? छान आहे का घर? शुभ म्हणतो श्रावणी, घर मिळून देण्यामागे तू तर नाही. मी कुठे रे? माझ्या कुठे एवढ्या ओळखी वगैरे मी नाही दिलं रे बाबा. तूच बऱ्याच लोकांना फोन लावला होता ना घरासाठी, मग त्यातलाच कोणीतरी नंबर दिला असेल आणि मग झालाय तुमचं कॉन्टॅक्ट. मी कशाला काय करायला लागलं रे शुभू? तू आवर शुभू. मग मी जरा शुभूच्या तुझं फ्री झाला की मला फोन लाव. तोपर्यंत मी आता पिहूच्या शाळेमध्ये जाऊन येते. ती ट्रिपला कुठे गेली जरा तपास लावते. शुभू म्हणतो पिहू आणि ट्रिपला? तुला लवकरात लवकर शोधायचं येणार आहे, त्यामुळे मला चौकशी करायलाच लागणार आहे शुभू. आता भीती वाटायला लागली या. खूप मोठं आहे. श्रावणी घाबरू नको गो तू, सगळं व्यवस्थित होईल. आता विश्वंभरच्या घरी पत्रकार आलेले असतात, मोर्चा आलेला असतो. विश्वंभर राजे शिर्केंचा धिक्कार असो, हाय हाय विश्वंभर राजे शिर्के, हाय हाय मोर्चा आलेला असतो. इतकं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, इतका मोठा लोकांचा जमाव झालेला असतो की ते लोक कंट्रोलच होत नसतात. विश्वंभरला वाटतील ते काहीही घाणेरडं बोलत सुटलेली असते. राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या. विश्वंभर म्हणतो की शांत व्हा, काय तमाशा लावलाय? जरा हळू बोला की, व्यवस्थित सुद्धा बोलू शकतोच ना. हे काय लावलंय तुम्ही सगळ्यांनी? तमाशा आम्ही नाही साहेब, तुमच्या पोरीने लावलाय तमाशा. रस्त्यावर एका नोकरासोबत दारू डोसून मज्जा मारायची आणि आय लव्ह यूची व्हिडिओ बनवायचे, लाज वाटत नाही जरा? आणि वर आम्हाला म्हणताय की काय तमाशा तुमच्या लेकीने मांडलाय साहेब, जरा बघा तर. काहीही घाणेरडं बोलत असतात, काहीही आरोप लावतात शुभू आणि श्रावणीवर, आणि सगळ्याच खापर फुटत असतं विश्वंभरवर. विश्वंभरने पोरीला दापलं नाही. विश्वंभरची पोरगी एवढ्या मोठ्या घरातली पोरगी एका नोकरासोबत लफडं करतीये म्हणून नको ते आरोप लावलेले असतात आणि खूप घाणेरड्या भाषेत विश्वंभरशी बोललेलं असतं. काका, अपर्णा काकू खूप घाबरलेले असतात. स्वीटीला मात्र फार मज्जा वाटत असते की छान असंच व्हायला हवं होतं. राजीनामा हवाय आत्ताच्या आत्ता, आम्ही काय ऐकून घेत नसतो. राजीनामा द्यायचा म्हणजे द्यायचा आहे. विश्वंभर अगदी गप्पच झालेला असतो, कारण त्याच्याकडे बोलायला काही नसतंच. तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो, त्यामुळे तो काय बोलणार किंवा काय करणार. आता शुभू आणि श्रावणी एकत्र असतात हे त्याने बघितलेलं असतं. आता लोकांना काय उत्तर देणार? विश्वंभर अगदी गप्प बसलेला असतो. लोक फक्त म्हणतात की आम्हाला काही सांगू नका, फक्त राजीनामा द्या, एवढीच अपेक्षा आहे. परत आरडाओरडा सुरू झालेला असतो. काय लोक बोलत असतात. पृथ्वी काका म्हणतो थांबा जरा, तो व्हिडिओ खोटा आहे, फेक व्हिडिओ बनवलाय कोणीतरी आणि मुद्दाम साहेबांवर आळ लावताय. साहेबांच्या इमेजला डाग लागावा म्हणून कोणीतरी हे मुद्दामून केलंय. व्हिडिओमध्ये काही एक तथ्य नाहीये. मी सुद्धा एडिटेड आहे, त्यामुळे उगाच काही घेऊन पळू नका. आता ही स्वीटी हसत असते, तिला फार मज्जा वाटत असते. काय नाटकं लावली आहे त्या लोकांनी. त्यांना बदनाम करण्यासाठी कुणीतरी षडयंत्र रचलंय. या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. कुणीही साहेबांना काही बोलायला जाऊ नका. सगळं हे खोटं आहे, फक्त साहेबांची बदनामी चालवली आहे. आता पृथ्वी काका त्याच्या पद्धतीने सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. लोक असतात इतकी चिडलेली असतात, इतकी भडकलेली असतात की काही सांगायला जाऊ नका. तुमच्या कोणत्याच गोष्टींवर आम्हाला विश्वास नाहीये, त्यामुळे प्लीज काही सांगायचं नाही. तुमचं काहीच ऐकणार नाहीये. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हवाय म्हणजे हवाचे कोणत्याही परिस्थिती. शिक्षण मंत्री हाय, शिक्षण मंत्री हाय. की मोठ्या संख्येने लोक आलेले असतात, पत्रकार असतात. इतकी लोकांनी अगदी गडबड गोंधळ केलेला असतो. नको ते बोललेले असतात. काहीही नारेबाजी चाललेली असते. पृथ्वी काका इतकं सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीच शांत राहत नसतं. साहेबांची काही एक चूक नाहीये, सगळा व्हिडिओ खोटा आहे. तुम्हाला कळतंय का? त्यातला एक पत्रकार म्हणतो मंत्री महोदय, तुमचं आणि तुमच्या मुलीचं आणि त्या जे शुभूचं काय चाललंय ते खरंय का? यामध्ये काय तथ्य आहे? बोला काहीतरी, अहो उत्तर द्या. आता मात्र हे सगळं तमाशा झालेला असतो. पूर्ण तमाशा झाल्यावर आलेला असतो रुद्र. इथे काय लावलीये गर्दी आणि हे काय लावलंय? एकदम शांत व्हायचं. आणि कोणी जरी एकाने कायदा हातात घ्यायची जरा जरी कोशिश केली तर माझ्या इतकं वाईट नाही. प्रत्येकाला दाखवेल की कायदा काय असतो. कोणीच कायदा मोडायचा नाही, हातात घ्यायचा नाही. आता रुद्र मोठा हिरो बनून आलेला असतो आणि साहेबांना वाचवतो असं सगळ्यांच्या समोर दाखवत असतो. म्हणतो की काल 8 टाके ना मी खडी फोडायला लावेल. लगेच मागं व्हायचं, साहेबांना काहीच बोलायचं नाही. अगदी शांत उभे असतात. माणूस म्हणतो पोलिसांना बोलवलं, पोलिसांचा धाक दाखवायचा नाही. स्वतःच्या पोरीला धाक दाखवू शकला नाही, पोरीला थांबवू शकला नाही, तो काय आम्हाला धाक दाखवतोय पोलिसांचा? स्वतःच्या पोरीला आवर घालायचं की? लोक काहीही खालच्या पातळीला जाऊन बोलत असतात. विश्वंभरला एवढा मोठा मंत्री असतो पण अजिबात मान ठेवलेला नसतो. त्याच्या पोरीला सांभाळलं नाही, तो आमच्या पोरांचं भविष्य काय घडवणार आहे? आणि स्वतःला शिक्षण मंत्री म्हणवतो होय. स्वतःच्या पोरीलाच त्याला वळण लावता आलं नाही, घडवता आलं नाही. आमच्या पोरांचे भविष्य घडवायला निघाला. आम्हाला काही ऐकायचं नाहीये. त्याचा राजीनामा हवाय आम्हाला आत्ताच्या आत्ता. ती सुद्धा हसत असते
आणि हे सगळं बघून रुद्रला फार आनंद होत असतो. मनातल्या मनात त्याला इतक्या छान वाटत असतं की वा, आपण जो व्हिडिओ व्हायरल केलाय चांगलं होतंय, व्हेरी गुड, बरोबर तीर निशाने पे लगाय. शुभू आलेला असतो. शुभू म्हणतो आधी खोली स्वच्छ करू आपण, मग टेम्पोतलं सामान आणून व्यवस्थित लावूया, आधी साफसफाई करू आणि मग सामान आतमध्ये घेऊया. आई म्हणते हो हो शुभू, आपण तसंच करू की. आता सगळेच कामाला लागलेले असतात, फक्त सानिकाचं कुठेच काही लक्ष नसतं. तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच चक्र चाललेली. सगळी काही तयारी करत असतो, स्वच्छता करत असतो, साफसफाई चाललेली असते. शोभा मात्र तोंडाला पदर लावून गुपचूप उभी असती, जणू काही मॅडमच आली आहे. आणि श्रावणीला सानिकाला काहीतरी त्रास होत असतो, त्यामुळे ती अगदी गुपचूप उभी असते. सानिकाला आता त्रास व्हायला लागलेला असतो. आई तिला धुळीने त्रास होतोय म्हणून तिला पकडते आणि बाहेर जाऊन बस, आमचं आवरलं की तुला आतमध्ये घेतो असं आई सांगते. आता साहेबांच्या इथे जे लोक असतात ते अजिबात शांत बसत नसतात. नको नको ते आरोप लावतात, नको नको त्यांनी कारस्थानं सुरू केलेली असतात. इतका मोठ्या प्रमाणात ती लोक असतात की आता पोलिसांना सुद्धा ते आटोक्याच्या बाहेर गेलेली असतात, त्यांना ते आवरतच नसतात. बरं, सगळा हा तमाशा फक्त बघत थांबलेला असतो, कारण त्याच्या हातात काहीच नसतं. साहेबांवर आरोप करता करता, भांडणं करता करता, नको नको ते बोलता बोलता एका माणसाने शाई आणलेली असते आणि बरोबर त्याने वेळ साधून ती शाई काढलेली असते खिशातून. आता विश्वंभर साहेबांच्या तोंडावर तो फेकणार असतो आणि हे सगळं रुद्रला माहिती असतं. आधीच सगळं काही प्लॅनिंग झालेलं असतं. विश्वंभरची अशी काही नाचक्की करायची की कुठे तोंड दाखवायच्या लायकीच राहिलं नाही पाहिजे. रुद्रची एवढीच इच्छा असते, आता शाई फेकली म्हणजे विश्वंभर कुठलचाच राहणार नाही, हे रुद्रला माहिती आहे. साहेबांच्या तोंडावर आता शाई फेकलेली असते. साहेबांना इतकी तळपायच्या मस्तकात गेलेली असते. अपर्णा काकू, पृथ्वी काका खूप संतापलेले असतात की हा काय घाणेरड्या प्रकारे साहेबांच्या अंगावर शाई फेकली, इतकी हिंमत. आता मात्र स्वीटी तोंडाला हात लावून हसत असते आणि रुद्राने सुद्धा बघितलंय की साहेबांच्या तोंडावर शाई फेकली. शाई फेकून झाल्यावर तो म्हणतो विशाल, ज्याने शाई फेकली आहे साहेबांच्या अंगावर तो माणूस वाचता कामा नये. तो बरोबर आता संधी साधतो आणि तिथून पळालेला असतो. आता रुद्र हळूच पळतो त्याच्या मागे, तोपर्यंत तो माणूस बराच पुढे निघून गेलेला असतो. ते आता चिडलेले असतात. पृथ्वी त्यांना आणतो घरामध्ये आणि सोफ्यावर बसवतो. तू शांत हो बरं, एवढ्या गोष्टींचा काहीच विचार करायची गरज नाहीये, या अशा गोष्टी होतातच रे, असू दे, तू पाणी पी. अपर्णाने पाणी आणलेलं असतं. भैया पाणी प्या. विश्वंभर पण तुम्हाला पाणी वगैरे नाही प्यायचंय. तो आता काही बोलायला तयार नसतो, फक्त राग राग, इतका राग करत असतो तो, फक्त श्रावणी कधी समोर येणार याची वाट बघत असतो. पृथ्वी, अपर्णा शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, समजावत असतात, पण साहेब आता शांत बसायला तयार नसतात. तर म्हणतो सर एक रिक्वेस्ट करतोय, प्लीज काही दिवस घराच्या बाहेर पडू नका प्लीज. मी म्हणतो भैया चला हे धुवून घेऊ, आपण साफ करून घेऊ. विश्वंभर म्हणतो नाही मला ही पुसायची नाहीये, शाई अशीच ठेवायची. पृथ्वी म्हणतो भैया का शाई पुसायची नाहीये, काय वेडेपणा लावल्याची काय अवस्था झाली ना, त्या पोरीला बघू दे की तिच्या डोळ्याने, काय माझी बदनामी झाली तिच्या डोळ्याने, तिला बघूच दे. म्हणून साहेबांना ती शाई धुवायची नसते. आता आई एवढं काम आवरत असते, सगळं घर स्वच्छ करून सामान वगैरे लावण्याचा प्रयत्न करते आणि शोभी फक्त मोबाईलवर असते. आई म्हणते शोभे तो मोबाईल तिकडे ठेव आणि काहीतरी कामाला हात लाव, इथे आम्ही परेशान झालोय सगळं आवरून आणि तू काय मस्त मोबाईल मध्ये बघतेस. मी अजिबात काही काम करत नसते, ती मोबाईल मध्येच काय लक्ष घालत. शोभी मोबाईल बघता बघता आता शुभूचा आणि श्रावणीचा तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला असतो तो तिला दिसतो. सानू आई बक्की हे काय. आता लगेच आहे शोभीने मागचा पुढचा विचार न करता आईला आणि सानिकाला तो व्हिडिओ दाखवलेला असतो. व्हिडिओ व्हायरल झालाय. श्रावणी आणि शुभू एकमेकाला दारू पिऊन आय लव्ह यू म्हटलेले असतात. तो व्हिडिओ आता शोभीने आईला दाखवलेला असतो. शुभूला पण बोलवलेलं असतं आईने, दाखव. शुभू म्हणतो काय दाखव. तर आता व्हिडिओ जेव्हा शुभू बघतो तेव्हा शुभूलाही धक्का बसतो की हे काय. आई तर इतकी घाबरलेली असते. म्हणते आई जरा शांत बस ना, आई फार घाबरलेली असते हे सगळं. शोभी म्हणते आई एकदम शांत हो आणि शांततेमध्ये हे व्हिडिओ परत एकदा बघ, म्हणजे बऱ्याच गोष्टी लक्षात येईल. पोरी बरोबर दारू पिऊन गळ्यात गळे घालून रस्त्यावर फिरतो, जरा पण लाज नाही काय रे शुभू. आता शोभी शुभूला बोलायला लागलेली असते, चिडलेली असते, रडायला लागते. अजून काय काय बघायचं राहिलंय, आता एवढी तर बदनामी झालीये, आता हे म्हटल्यावर काय तोंड दाखवायला जागा नाही राहणार. श्रावणी आलेली असते आणि श्रावणी मध्ये बाबा हे काय, हे कोणी केलं. विश्वंभर साहेब अगदी रागाने या श्रावणीकडे बघत थांबलेले असतात आणि ती अगदी साहेबांच्या समोर उभी असते. हे मागचा पुढचा विचार करत नाही आणि सनकन अशी कानाखाली ठेवून देतात श्रावणीच्या, कारण साहेबांना संतापच तेवढा झालेला असतो. सगळं काही हे श्रावणीमुळे साहेबांना सहन करायला लागतं. पण दाखवायचं नाही, इथून काळं करायचं, लगेच निघायचं, तुझं थोबाड पण बघायची इच्छा नाहीये. दिलेलं असतो साहेबांनी, वाच हा पेपर. आता पेपरमध्ये सुद्धा ते छापून आलेलं असतं, वाच वाच. इतकी घाबरलेली असते श्रावणी. जेव्हा वाचते तेव्हा श्रावणीला धक्काच बसतो, हे काय चाललंय. पृथ्वी काका, अपर्णा काकू बिचारी खूप घाबरलेले असतात. कुणी केलंय. श्रावणी म्हणते नाही शुभू असं करणार नाही, हे शक्यच नाहीये त्यानं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बाबा. जरी खाली आल्याने मला म्हणाला की शुभूने केले तरी सुद्धा विश्वास ठेवणार नाहीये बाबा, काहीतरी गैरसमज होतोय. कपडा लावली ना डोळ्याला म्हणून तुला दिसत नाहीये, नाही तर शुभूनेच केलंय हे लक्षात ठेव श्रावणी. साहेब स्वतः सांगत असतात की हे शुभूनेच केलं. श्रावणी म्हणते नाही त्याने करणं शक्यच नाही. म्हणते अगं श्रावणे तुझ्या बाबांचं ऐक की, चांगल्यासाठी बोलताय ते, त्यांची काय अवस्था झाली बघ तुझ्यामुळे.
आता तरी ऐक ते काय म्हणताय त्याच्याकडे लक्ष दे. स्वीटी आता मध्येच बोलत असते आणि चान्स मारून घे. त्याला हवा असतो तो तमाशा बरोबर त्याने घडवून आणलेला असतो. आता एन्जॉय करत असतो. मग शुभू आहे स्वीटी आता अजून आगीत तेल ओतत असते. त्यावर जी शाई आहे तुझ्या प्रेमामुळे फेकली, माझी बदनामी माझी नाचक्की झाली फक्त तुझ्या प्रेमामुळे. मला फार वाईट वाटतं माझ्या प्रेमामुळे बाबांना अशा परिणामांना सामोरं जायला लागलं. मला फार वाईट वाटतं. कोणी आता श्रावणीला फोन लावलेला असतो. तू ठीक आहेस का? ती रडत असते. ती म्हणते हो मी ठीक आहे पण माझ्या बाबांना फार वाईट परिस्थितीतून जायला लागतं. काय काय सहन करायला लागतंय त्यांना. त्याबद्दल बातमी छापून आणली पेपरात, व्हिडिओ व्हायरल केला. मला सगळं माहितीये श्रावणी पण आपल्यावर सूड उगवणारा आहे तरी कोण? ते सगळं ठीक आहे मला भेट, मग आपण भेटून बोलूया. श्रावणी आणि शुभू आता भेटणार असतात. तर महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी शुभू. तुझे पप्पा तुझ्यावर रागवले श्रावणी तरी पण तू शुभूला भेटायला चालली. स्वीटी आता आलेलीच असते मध्ये तोंड घालायला. जर ठरवलं ना तर कोल्हापुरातली हँडसम श्रीमंत पोरं तुझ्या पुढे अशी रांग लावून उभी राहतील. फक्त तुझ्या वडिलांना कळू दे की तुला लग्न करायचे. अशी हँडसम पोरांची रांग लागेल बघ. तर शुभूमध्ये काय ठेवलंय ग भिकारड्या. स्वीटी आता काहीही करून श्रावणी आणि शुभूला वेगळं करण्याच्या मागे लागलेली असते. तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नोकराच्या प्रेमात पडली मिनिस्टरची पोरगी. तुला तरी पटतंय का ही लेवल काय? तुझं लग्न तो रुद्र रांगडागडी त्याच्याबरोबर ठरलंय आणि ही काय भिकारडे चाळे लागलेत ग तुला. भिकाऱ्याबरोबर लपटं करत बसलीये. स्वीटे शांत बसतीस का? प्रेम काय असताना तुला कळणारच नाही कारण कधी तू कोणावर प्रेम केलंच नाही ना. तुला फक्त ओरमाडता येतं. आणि शुभू एकमेकांपासून जरी वेगळं झालो तरी खूप प्रेम आहे आमचं. तेव्हा पलीकडे सुद्धा काहीतरी जबाबदाऱ्या असतात. याची जाणीव तुला कशी असणार ग कारण तू प्रेम केलंच नाही. त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या त्या आधी पार पाडायच्या. शुभूची काळजी वाटतीये मला. कळालं असताना स्वीटे तर मूर्खासारखे प्रश्न विचारले नसत्या. तू जरा लांब राहतीस का आमच्यापासून मूर्खा? आणि तू नको मला शहाणपणा शिकू. श्रावणे फुल गप्पा मारणं रंकाळ्यावर जाऊन भेळ खाणं यालाच प्रेम म्हणतात का? प्रेम वेगळं असतं. एवढं मिळवलं म्हणजे प्रेम केलं नाही ग स्वीटे. तुझ्यासारखी मूर्ख तूच आहे हे लक्षात घे. श्रावणी तिला बोलते आणि निघून गेलेली असते. इकडे अपर्णा काकू फार पॅनिक झालेली असते. आत्ताच आता तुमच्या बहिणीला फोन लावायचा. पृथ्वी म्हणतो हो हो लावतो. तू रडू नको अपर्णा मी फोन लावतोय तिला. अक्का आता फोन उचलत नसते. पृथ्वी म्हणतो दिल्लीला गेल्यापासून ही फोनच उचलत नाही. नॉट रिचेबलच लागतोय सारखं. काय करू आणि कसा फोन लावू? डोकं बंद पडलेलं असतं. अपर्णा रडून रडून अगदी वेडीपिशी झालेली असते. का अडकवलंय आपल्याला? निष्पाप पोरीच्या जीवाचा प्रश्न आहे आणि आपल्याला या सगळ्यात अडकवलंय तिने. का करते ती बाई असं? सगळ्यात मध्ये गप्प का बसली? पिऊच्या जीवाची धमकी दिली ना म्हणून मी गप्प बसली. मला करावं लागलं नाही तर मी खरंच केलं नसतं. पण तुम्हाला सगळं माहिती अपर्णा मला कशाला सांगतेस तू? अपराधदार माणसाला जेलमध्ये अडकवलं. काही न करता शिक्षा भोगतोय तो. हे चुकीचं आहे आणि याचं फार गिल्ट वाटत असतं या अपर्णाला. हे कारण होतं म्हणून तू केलंय ना अपर्णा. तू स्वतःला दोष देऊ नको बरं. तू कुठे आहे हे शाळेत गेलं की बरोबर कळेल. मी तिच्या शाळेत फोन लावणार नाही आत्ताच सांगतो अपर्णा. अक्का अजून चिडेन. तिचं मन नाही राहू शकतो शांत. माझ्या मनात काय काय प्रश्न उठताय काय घालमेल होतीये तुम्हाला नाही कळणार. अपर्णा काकू रडत असते आणि पृथ्वी काकाला रागावत असते. काय करायचं माझ्या पिऊला माझ्या समोर आणून ठेवायचं. तेवढ्यात काय आता फोन वाजलेलं असतं. नंबरवरून व्हिडिओ कॉल आहे. आता उचल पटकन. बांधून ठेवलेलं असतं आणि गुंड तिच्या आसपास असतात. अपर्णा आणि पृथ्वी हे जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. नंदा अक्काने सगळ्या हद्दी पार केलेले असतात. एवढ्याशा जीवाबरोबर ती खेळत असते आणि गुंडांच्या तावडीत त्यांना अडकवलेलं असतं. पिहू आता गुंडांनी किडनॅप करून ठेवलेली असते. रडत असते इथून घेऊन चल या लोकांनी बांधून ठेवले. मला फार भीती वाटते आई प्लीज मला इथून घेऊन जा. पिऊ रडत असते आणि इकडे अपर्णा रडत असते. मी म्हणतो अजिबात घाबरू नको बाळा मी आहे ना काहीच होणार नाहीये. गुंडा म्हणतो पृथ्वीला कुणाला काही सांगायचं नाही आणि तोंड बंद ठेवायचा समजलं का? नाही तर आम्ही तोंड कायमचं बंद करू तुझ्या पोरीचं. फोन कट केलेलं असतो. पृथ्वी आणि अपर्णा काहीही धागादोरा लावू शकत नाही. त्याच्या आत फोन बंद झालेला असतो. त्या गुंडांनी दम दिलेला असतो. एकदम शांत बसायचं आणि तिच्या समोर ते आता पत्ते खेळत बसलेले. मी म्हणते की आता काकूच्या फोनवर जो अननोन नंबरवरून फोन आला होता तो नंबर मला मिळवायलाच हवा काहीही करून. पण काकूच्या फोनमधून तो नंबर काढू कसा? श्रावणी खूप डोक्याला त्रास करून घेत असते. काही झालं तरी तो नंबर मिळाला तरच मी पिहूला शोधू शकते. श्रावणी खूप खूप प्रयत्न करत असते. काही झालं तरी पिहू कुठे काय हे शोधायचंच आहे तिला. कारण तिला माहितीये पिहू बरोबर काहीतरी झालंय. शुभू आणि श्रावणी भेटलेले असतात आणि भेटल्यावर श्रावणी जेवढा साहेबांच्या बद्दल प्रकार घडला तो सगळा सांगत असते. पत्रकार आली होती. काही मोर्चा घेऊन लोक आली होती. साहेबांचा राजीनामा मागत होती. नंतर बाबांच्या तोंडावर शाई फेकली आणि काहीही घाणेरडे आरोप केले. काहीही वाटतेल ते बोलले. शुभू म्हणतो साहेबांच्या अंगावर शाई फेकली? अरे बापरे हे तर खूप वाईट आणि खूप घाणेरडं घडलंय. हो शुभू त्याच मला फार वाईट वाटतंय रे. बाबांना काय काय सहन करायला लागतं. तर श्रावणी शांत हो सगळं व्यवस्थित होईल. या सगळ्याच्या मागे कोण एकदा कळलं ना की बरोबर हिशोब लावता येईल. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की बातमी तू छापून आणली म्हणून बाबा तुझ्यावर अजूनच चिडलेत. आतापर्यंत त्यांच्या भल्याचाच विचार करत आलो. त्यांच्यासाठी जीव द्यायला पण मागं पुढे बघितलं नाही आणि मी अशी बदनामी करेन होय साहेबांची. साहेब विचार तरी कसं करू शकतात ग?
शुभू सगळं कळतंय रे, पण आता सध्या रागवलेत ना ते, म्हणून असं करताय. समजून घ्यायलाच तयार नाहीये रे. त्यांना कसं शांत करू, कसं समजून सांगू, मला काही कळतच नाहीये. माझं तर डोकं बंद पडलंय बघ शुभू. माझ्याविषयीचा गैरसमज वाढत चाललाय. काही करून गैरसमज दूर करायला हवा असेल म्हणून शुभू आणि श्रावणी डोक्याला इतका त्रास करून घेतात की याच्या मागे कोण आहे हे कळायलाच पाहिजे. कोण आहे काय काहीच कळत नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं, अण्णांना जेलमधून सोडवायला हवं, मग आपण पुढचं पुढे बघूया. तू अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे रे, बोल की. तू शाळेच्या ट्रिपला गेली होती पण ती परत आलेलीच नाहीये. मला जरा संशय येतोय वेगळाच की पिहू बरोबर आत्याने काही केलं तर नसेल. काकूला एका अननोन नंबरवरनं फोन आला होता. तो फोन त्यांनी घेतला आणि काकू इतके घाबरले की डायरेक्ट रडायलाच लागले होते. नंतर काय घडलं सगळं डिटेल मध्ये सांगते शुभूला श्रावणी. नंबर आपल्याला कळाला तर नंबर आपण ट्रेस करू शकतो, त्या ठिकाणी नक्कीच जाऊ शकतो. पिहूचं काय एक्झॅक्टली आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल. आता शुभूला एक आयडिया दिलेली असते श्रावणीने, असं असं चाललंय. तुला कळतंय का, अपर्णा मॅडमला सुद्धा अगदी कोंडीत पकडल्यासारखं केलंय आत्याने, म्हणूनच अपर्णा मॅडमने अण्णांवर आरोप केले. तुला कळतंय का, कारण अपर्णा मॅडम कधीही कोणावर आरोप करणार नाही आणि अण्णांच्या विरोधात तर जाणारच नाही. त्यांनी अण्णांच्या विरोधात जाऊन आरोप केले. कळतंय का तुला, त्यांच्यावर दबाव आहे, त्यांना कुणीतरी कात्रीत पकडलंय. म्हणजे मला काय म्हणायचंय कळतंय का, आत्याने असं काहीतरी केलंय की त्याला घाबरून अपर्णा मॅडमने अण्णांवर आरोप केले. आता शुभू आणि श्रावणीच्या बरोबर लक्षात आलेलं असतं पृथ्वी आणि अपर्णा या सगळ्या प्रकरणात का शांत बसले. माझ्या लक्षात आलंय शुभू, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. तोपर्यंत पिहू आपल्या हातात येत नाही तोपर्यंत काकू खरं बोलणार नाही. त्यात आधी पिहूला आपण शोधू, म्हणजे काकू काय ते खरं नक्कीच बोलेल. शुभूने आणि श्रावणीने एक प्लॅन केलेलं असतं. इकडे घरचं सगळं आवरून अण्णांकडे आलेली असते. अगदी रडवेले झालेले असतात. आईला म्हणतात सगळं ठीक आहे ना ग. आई म्हणते हो सगळं ठीक आहे असते आणि म्हणते हो सगळे ठीक आहे, तुम्ही बरे आहात का. अण्णांची अवस्था तर दिसतच असते आईला. आई आता रडायला लागलेली असते. त्याची सोय झाली की नाही. एका रात्री धावपळ करून घर मिळवलं की आम्ही सामान वगैरे लावून सेटल पण झालोय. मला खोट्या केस मधून बाहेर काढण्यासाठी जीवाचा आकांताव करतोय. रात्रंदिवस पोरगं पळतंय बघा. त्या हसत्या खेळत्या घराला नजर लागली हो कुणाची तरी, सगळं घर बरबाद झालं. आई फार रडत असते. अण्णांना सगळं दिसत असतं पण अण्णा आईला म्हणतात की शांत बस. अण्णांनाही कळतंय की मला खोट्या केसमध्ये अडकवलंय. आता शुभू बाहेर काढणार याची गॅरंटी अण्णांना असते. अण्णा म्हणतात ऐकतीस का तू, रडतीयस का कारभारनी. काळ किती पण काळा असू दे, दुःखाच्या काळ्या ढगांच्या मागे तो लपतोच आणि सुखाचे पांढरे ढग हे समोर येतात म्हणजे येतात. थोडा वेळ लागतो कारभार नाही, पण सगळं सुख येणार आपल्याकडे परत. आतापर्यंत आपल्या संसारावर किती वेळा आणि कितीतरी वादळं आली, आपण लढलो प्रामाणिकपणे आणि परतवून लावलीस ना, परत आपले दिवस चांगले येणार आणि सगळं स्वच्छ आणि सुंदर होणार. आता मनात मन घालत असतात आईच्या आणि तिची समजूत काढत असतात ना. आता आईला आधार देत असतात, मनात मन घालण्याचा प्रयत्न करत असतात. दोघंच एकमेकांचा आधार बनत असतात. इकडे आता सानिकाने फोन लावलेला असतो. इंद्रनीलला आपल्याला दवाखान्यात जायचंय, तू तिथे येतो म्हणतो. दवाखान्यात सानिका म्हणते एक निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयामध्ये तू सुद्धा हवाय मला साथ द्यायला, त्यामुळे इंद्रनील तू दवाखान्यात येतोय. अबॉर्शन करणारे इंद्रनीलला इतका धक्का बसतो, करायलाच लागणार नाही तर मी समाजाला तोंड नाही दाखवू शकणार. इंद्रनील संकट झाले की दुसरं संकट येतंय, त्यात माझं कुठं संकट उभं करू. त्यामुळे आपण जो निर्णय घेणार आहोत तो योग्यच आहे, तू फक्त दवाखान्यात ये. आता घाबरलेला असतो. सानिका म्हणते मी काहीच ऐकणार नाहीये, आत्ताच्या आत्ता यायचंय म्हणजे यायचंच आहे. सानिका जबरदस्ती करून त्याला दवाखान्यात ये असं म्हणते की इंद्रनील लगेच जबाबदारी झटकून टाकतो. मी आलो असतो पण फार इमर्जन्सी, मी नाही येऊ शकत. सानिका तू मला समजून घे. सानिका म्हणते हो मला कळतंय, जबाबदारी झटकून टाकतोय, तुला यायचं नाहीये इंद्रनील, मला कळतंय की. तसं नाहीये का सानिका. सानिका म्हणते बोलू नको इंद्रनील, तुला काय वाटतंय आणि काय करायचंय मला चांगलंच कळतंय. घाबरलेलं असतो. उद्या जाऊ असं म्हणतो. फोन ठेव इंद्रनील. इंद्रनील फोन ठेव आणि सानूने लगेच फोन आता ठेवलेला असतो. काकू टेन्शन मध्ये बसलेली असते. तेवढ्यात तिला फोन येतो, खाली आहे. अपर्णा काकू म्हणते हो मी आलेच खाली. कोणीने बरोबर अपर्णाची फोन लिस्ट बघितलेली असते आणि त्या फोन लिस्ट मध्ये 2 अननोन नंबर असतात. आता कोणता नंबर कोणता आहे हे श्रावणीला कळत नसतं. ती कन्फ्युज होते. जशी खाली जाते पटकन श्रावणीने फोन बघितलेला असतो. आपण कोणता फोन किडनॅपरचा असेल कसं कळेल. ती फोन नंबर घेतच असते. तेवढ्यात काय अपर्णा काकू माघारी येते आणि इथे काय करतेस आणि माझा फोन घेऊन तू काय करतेस. श्रावणी आता घाबरलेली असते. फोन चालतच नाहीये, फार महत्वाचा फोन करायचा आहे म्हणून तुझा फोन घेते. तर की कोणाला फोन करायचा आहे. फोन लावत नाही आणि तशीच निघून गेलेली असते. इकडे विक्रम घाडगे पाटील आता मोर्चाला सांगतो जे सांगतोय ते सगळं डोक्यात घ्यायचं, सांगतोय ते लक्षात घ्यायचं आणि आज आता ताबडतोब कोल्हापूर सोडून लगेच गायब व्हायचं. आता यांनी कोणाला तरी धमकी दिलेली असते आणि कोल्हापूर कायमचं सोडायचं असं विक्रम त्याला सांगतो. गावाला निवांत राहायचं, इकडे परत यायची अजिबात गरज नाहीये. मी फोन करत नाही, इथलचं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत शहरात यायचं नाही म्हणजे नाही, गावालाच राहायचं. विक्रमने अगदी दम दिलेला असतो समोरच्या व्यक्ती. आता फोन बंद करतो आणि म्हणतो अलकनंदा मॅडम ऐन कामाच्या वेळेला दिल्लीत जाऊन बसल्या आणि सगळा राडा मला निस्तारायला लागतोय. विक्रमलाही अलकनंदाचा राग येतो. तिने आता शुभूला तो नंबर दिलेला असतो आणि शुभू तो नंबर बरोबर बघणार असतो. मिळाला ना लय मोठं काम केलंस बघ, आता मी काय करतो. त्यांचा नंबर ट्रेस करतील की पिहू मिळाली समज. शुभू आणि श्रावणी बोलत असतात. तेवढ्यात काय श्रावणीच्या फोनवर फोन येतो. मॅडम तुम्ही घनश्याम हवलदारला
घनश्याम जो वॉचमन आहे त्याला शोधताय ना, त्याच्या बायकोला आणि त्याला गणेशवाडी स्टँडवर आत्ता जाताना बघितलंय. इतके दिवस तो गायब होता आणि आता सगळं सामान गुंडाळून ते धावत पळत त्या स्टँडवर दिसलेत. मला श्रावणीला चांगली टिप मिळालेली असते. आता घनश्यामला शोधणं फार महत्वाचं असतं आणि हिला बरोबर कोणीतरी सांगितलेलं. श्रावणी ही जी गोष्ट आहे ती शुभूला सांगते. आपल्याला घनश्याम सापडला तरच बाबांना जेलमधून सोडू शकतोय. कळतंय का शुभू तुला? त्याला गेला तर आपल्याला काहीच सापडणार नाहीये. म्हणजे मगाशी विक्रमने घनश्यामलाच फोन लावला होता आणि धमकी देऊन गाव सोडून जायचं सांगितलेलं असतं. आणि एका ठिकाणी जायला नको, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही कामं होत. घनश्यामकडे जा, मी पिहूकडे जातो. तुला हिमतीने काम करावं लागणार आहे. कळतंय का? ते नक्कीच करू शकेल. जाते मी. डोंट वरी शुभू. शुभू सुद्धा कामाला लागलेला असतो. तो नंबर ट्रेस करायला लावतो माणसाला. आणि श्रावणी त्यांच्या कामासाठी आता बाजूला जायला लागलेले असतात. थोडेसे दूर जातात आणि परत माघारी वळून एकमेकांकडे बघतात. प्रेम करत असतात एकमेकांवर, पण मजबुरीने वेगळं व्हायचं असतं. श्रावणी एकमेकांकडे डोळे भरून बघतात आणि श्रावणी शुभूला म्हणते काळजी घे. श्रावणीला म्हणतो तू पण तुझी काळजी घे. बरं आता शुभू तो नंबर ट्रेस करत करत त्या ठिकाणावर आलेला असतो जिथे पिहूला किडनॅप करून ठेवलंय. बरोबर त्या जागेवर आलेला असतो आणि डोकावून बघतो तो काय पिहूला त्याने बांधून ठेवलेलं असतं. शुभूच्या एकंदरीत सगळाच खेळ आता लक्षात येतो. रडत असते आईकडे जायचंय सोडा, आईकडे जायचंय सोडा. शुभूला इतकं वाईट वाटतं ते पिहूला त्या अवस्थेत बघून. बांधून टाकलेलं असतं, ती रडत असते तरी पण ते गुंड तिच्याकडे काही लक्ष देत नाही. तिला दम देत असतात. आवाज करायचं नाही, एकदम शांत बसायचं. श्याम आणि घनश्यामची बायको आता चाललेली असतात शहर सोडून कायमचं गावाकडे. बायको आता घनश्यामची वाट बघत असते. नाही आणि अचानक गावाला जायचं असं का म्हणाले. ती घाबरलेली असते आणि आता विचार करते. त्याला असं काही सांगितलं नाही, अचानक गावाला जायचं तयारी करून ठेव असं सांगितलं. अजून तर आलेच नाहीये. तोंडाला रुमाल लावून आलेला असतो. तिकीट घे, बस आली की आपण लगेच निघूया. अचानक गावाला का चाललो त्याची बायको त्याला प्रश्न विचार. बस जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं आणि गपचूप निघायचं. काय बघतीये. श्रावणी त्याच्या मागे जाऊन उभी असते. बरोबर त्याला पकडलेलं असतो. बघू आता श्रावणी त्याला बोलतं करणार का आणि अण्णांना निर्दोष श्रावणी सोडायला यशस्वी होणार का. तिकडे शुभू सुद्धा पिहूला व्यवस्थित सोडून आणणार का हे जे बघायचं असेल मित्रांनो, तो बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.